मित्रांनो, आरोग्य विभागाअंतर्गत नॅशनल हेल्थ मिशनचा नुकताच एक GR प्रसिद्ध झालेला आहे. या GR मध्ये काय सांगण्यात आलेले आहे ते आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल हेल्थ मिशन हे आरोग्य विभागाअंतर्गत काम करतं आणि यामध्ये काही कर्मचारीही काम करतात. ही जी आहे आपल्या आरोग्य सेवकची बॅच तुमच्या समोर, या आरोग्य सेवकच्या बॅचमध्ये तुम्ही जर आरोग्य विभागाचा अभ्यास करत असाल तर ही बॅच रेकॉर्डेड आहे. 1999 रुपयाची बॅच आहे. तुम्हाला आपलं डिस्क्रिप्शन मध्ये ऍप दिलेलं आहे, ऍपची लिंक दिलेली आहे, लिंकवर जा, ऍप डाउनलोड करा. कन्सिडर करत असाल तर तुम्ही या बॅचला पाहू शकता. आता वेळ न घालवता आपण GR मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे या GR ला आपण पाहूया. GR मध्ये विद्यार्थी मित्रांनो सांगण्यात आलंय की कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष किंवा त्यापेक्षा ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना परमनंट करण्यात आलेला आहे. परमनंट. मग या परमनंट केलेल्या लोकांना आता अधिसंख्य पद, याच्यामध्ये एक महत्वाची बाब काय, अधिसंख्य पद. हे पहा, अधिसंख्य. अधिसंख्य म्हणजे काय, अनेकांना याचा अर्थ लागलेला नाही. अधिसंख्य म्हणजे काय, आज हे पद नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत आरोग्य विभागात निर्माण करण्यात आलेलं आहे. समजा मी तिथं काम करतोय आणि ज्या दिवशी मी संपुष्टात येईल, मी काम सोडेल किंवा अनावधानानं काय होईल, त्यावेळी माझं हे पद संपुष्टात येईल. म्हणजे तिथं परत तुम्हाला असं नाही म्हणता येणार किंवा हा व्यक्ती काम करत होता आता त्या जागी दुसरा पद भरा म्हणून तुम्ही नाही, ते पद तिथं संपुष्टात येऊन जाईल, असा या अधिसंख्येचा अर्थ आहे. तर मग या अधिसंख्येनुसार काय पाहूया पुढे. हा GR आहे 30 जून 2026 चा आणि या 30 जून 2026 च्या GR नुसार 14/3/2024 रोजीच्या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत सलग 10 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या लोकांना शासनाने परमनंट केलेला आहे. त्यांना 7व्या वेतन आयोगानुसार वेतन, देय, भत्ते सर्व काही मिळणार आहे. त्यांना शासनाच्या सर्व सुविधा मिळणार आहेत. मग हा GR अत्यंत महत्वाचा आहे, जे नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत आजही काम करतायत, जे NHM अंतर्गत काम करतायत, ज्यांची आशा आहे 9 वर्ष झाले, 10 वर्ष झालेत, दरवर्षी किंवा काही कालांतरानं आरोग्य विभागात अशा भरती होत असतात. आणि नुकतंच आंबेडकर साहेबांनी जे सांगितलेलं आहे की आरोग्य विभागामध्ये आम्ही भरती घेणार आहोत, त्यानुसार आरोग्य विभागाला धरून हा GR तुमच्या कामाचा आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे. पुढे काय, एक वेळची विशेष बाब. आता या कर्मचाऱ्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून समकक्ष वेतन श्रेणीतील अधिसंख्य पद निर्माण करून त्यावर नियुक्ती देण्याच्या कार्यवाहीस मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे त्यांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. आता यांना वेतन श्रेणी जी आहे ती 7व्या वेतन आयोगानुसार देण्यात येणार आहे. पहा, 7व्या वेतन आयोगातील वेतन श्रेणी विचारात घेऊन देण्यात येणार आहे. बाकी यामध्ये असं काही स्पेशल नाहीये. त्यांची पदोन्नती, सदर अधिसंख्य पद जी आहेत, सदर अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेअंतर्गत सद्यस्थितीत देय असलेले रजा अनुज्ञेय राहतील. म्हणजे त्यांचं NHM अंतर्गत जे काही भेटायचं त्यांना आता आरोग्य विभाग अंतर्गत भेटणार आहे. प्लस परमनंट झाल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या काही योजनेचा लाभ होतो, त्यांना काही पेन्शन वगैरे सगळ्या काही लागू होतात, त्या सगळ्या यांनाही लागू होणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, चला पुढे काय, निर्माण करण्यात आलेली अधिसंख्य पदे व्यक्ती सापेक्ष असून समकक्ष पदाकरता निश्चित करण्यात आलेल्या कमाल वयोमर्यादा, राजीनामा, आजारपण, मृत्यू यामुळे जर हे पद रिक्त जर होत असेल तर ते व्यपगत होईल. विद्यार्थी मित्रांनो, यालाच म्हणतात अधिसंख्य पद. मग या अधिसंख्य पदावर नवीन नियुक्ती करता येणार का, तर नाही करता येणार. या कर्मचाऱ्यांना पूर्वी केलेल्या कंत्राटी सेवेसंदर्भात कोणताही लाभ अनुज्ञेय असणार नाही. असं म्हणता येणार नाही की अनुकंपावरही तुम्ही घ्या, अनुकंप देखील अनुज्ञेय नसेल, असं इथं सांगण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या GR मध्ये एवढंच आपल्यासाठी स्पेशल होतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.